सोलापूरसह 3 जिल्ह्यांकरता वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। मात्र जर आता अजून पाऊस पडला नाही तर दौंड आणि बंड गार्डनमधून धरणात होणारा पाणी विसर्ग थांबवावा लागेल। पाण्याची पातळी 50% गेली तरच सिंचनाचा विचार करता येणार असल्याने अजूनही पाऊस पडण्याची गरज आहे। दरम्यान उजनी धरण क्षेत्रात फारसा पाऊस झालेला नाही। पुण्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली। 491 मीटर इतकी पातळी। उजनी धरणाची एकूण क्षमता 1803.984 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। मात्र सध्या केवळ 1.43 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा सध्या उजनीमध्ये आहे। उजनीची जी आपली MDDL आहे ती 491.03 आहे आणि आज आपल्या सकाळी 7 वाजताच धरण आपलं जे काही मायनसमध्ये होतं म्हणजे डेड स्टोरेजमध्ये होतं ते आता प्लसमध्ये आलेलं आहे। म्हणजे सकाळी 7 वाजता ती 491.03 झाली आणि आपला जो काही एकूण पाणीसाठा जो होता तो 63.66 TMC एवढा झालेला आहे। म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जो काही पाऊस आपल्या उजनीच्या कॅचमेंटमध्ये झाला त्याच्यामुळे साधारण एक 5 TMCच्या दरम्यान आपल्याकडे पाणी आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।